मोठी बातमी येते. चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. मुंबईतली मोठी बातमी. आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 13 रस्त्यावरील ही दुर्घटना आहे. मित्रांसोबत दुचाकीवरून जाताना 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवानं मृत्यू झालाय. हसन रजा जहांगीर आलम सय्यद अशी या मृत तरुणाची ओळख आहे. हसन रजा साकीनाका परिसरातील रहिवासी होता. मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना झाडाची मोठी फांदी त्याच्या डोक्यावर कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मालाड पूर्व येथील बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलाय. आणखी एक धक्कादायक बातमी. कुर्ल्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. धोकादायक झाड कोसळून मुंबईत तिसरा बळी गेल्याची घटना घडली आहे. कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. कुर्ल्यात युनुस शेख यांचा झाड कोसळल्यामुळे मृत्यू झालाय. दरम्यान युनुस शेख आपल्या एका दुकानाच्या उद्घाटनाची लगबगीत असताना हा दुर्दैवी प्रकार झालाय. त्यामुळे त्यांच्या परिजनांनी चांगला सल्लाबोल केलाय. दरम्यान कुर्ल्यात झाड पडून झालेल्या मृत्यूवरून राजकारण मात्र रंगलंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी दावे प्रतिदावे करतायत. आम्ही स्वतः उपाययोजना केली. मोठी टेबल बिबल त्याच्यावर ठेवून दिले. कोणी लोकांनी चुकून पाय देऊ आडवा असं होता. पाय दिला तर ते झाकण असं वर होणार आणि नागरिक आतमध्ये जाणार. आणि कोस्टल रोडला होतो. आता पण अखंड कोस्टल रोड गळतोय. सगळ्या आम्ही आरोप नाही करतोय. आमचं म्हणणं आहे लक्ष द्या. सही करायला वेळ नसतंय तर मग लक्ष कुठे आहे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांबरोबर तुमचं चालू असतं? काय म्हणावं काय म्हणावं? कुठे बिझी असता? शिवसेना सत्तेत होतो, आम्ही पण होतो. त्या ठिकाणी ज्यावेळी किशोरीताईंकडनं सांगितलं जातं की ह्याच्यावरती काहीच विशेष सभा लावत नाही, विशेष सभा 3 लावल्यात. आणि आता परवाच्या दिवशी जेव्हा त्या माझ्या दालनात आल्या तेव्हा त्यांना, त्या माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे. एखादं पत्र दिल्यानंतर 3 दिवस आपल्याला एमएस डिपार्टमेंटला द्यावे लागतात पूर्ण 227 नगरसेवकांना अजेंडा, फोटो, पत्र वगैरे पोहोचेपर्यंत. आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो. पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या त्याचे नियम निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईने, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे. दरम्यान कुर्ल्यात झाड कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी या निमित्तानं प्रशासनावर रोष व्यक्त केलाय. काय म्हणतायत त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय पुढारी न्यूजनं. कुर्ल्यात झाड पडून तिसरी मृत्यूची घटना घडलेली आहे. युनिस कुंदावाला या व्यक्तीचा, वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. आपल्यासोबत युनिसजींचे जवळचे सहकारी आपल्यासोबत आहेत. सर जी, आपका नाम बताइए. यूनिस भाई क्या बिजनेस करते थे? ये जब घटना घटी तो क्या मेन कारण? वो सर्विस करते थे हार्डवेयर में, तो उसका एज 60 के आसपास है. तो जब उसने अभी 1 तारीख को उसने बोला कि मैं सर्विस छोड़ के, मेरे लड़के ने जो दुकान किया हार्डवेयर का, तो मैं साथ में बैठूंगा. तो आज सुबह उन्होंने थोड़ा सामान रखने को दुकान पे आए, तो जब झाड़ के पास सामने खड़े थे झाड़ के, तो झाड़ गिरा उसके ऊपर, सर पे लगा उसको. शायद उसी ऑन द स्पॉट जगह पे खत्म हो गए सर फटने से. या परिसरात नेमके कुठे राहतात, किती वर्षापासून राहतात आणि त्यांच्या परिवारामध्ये नेमकं कोण कोण आहे? त्यांचा परिवार बीकेसी ट्रेड सेंटर, मोहम्मद इस्टेट, 10 नंबर बिल्डिंगला, 3rd फ्लोर. त्यांच्या परिवारात 2 लड़के. तुमची ओळख किती वर्षापासून त्यांच्यासोबत होती? कशा प्रकारे तुमचे सहकारी, तुमचे सहकारी कशा प्रकारे होते ते? अच्छा, तो मेरा दोस्त था. उन्होंने मेरे साथ बहुत साथ रहे 40 साल तक. उन्होंने सर्विस भी मैं ही लगाया था हार्डवेयर के अंदर. आज 16-17 साल से काम कर रहा था. जब उसने बोला कि मेरा लड़का भी दुकान किया था, मैं साथ में बैठूंगा. ही घटना जी आहे ती दुर्दैवीच मानावी लागेल. एक 40 वर्षाची मैत्री आज तुटलेली आहे या घटनेमुळे. काय नेमकी भावना मनात आहे? मतलब दिल लागनी दुखते ना, बहुत लागनी दुखते. साथ में रहे, साथ में भी खाना पीना सब साथ में खाए, साथ में रहे. बल्कि हम लोग पीडी बाजार में साथ में रहते थे हम लोग. अशी ही तिसरी घटना आहे. नेमकं कोणाला या संपूर्ण घटनेनंतर जबाबदार ज्यादा करते बीएमसी की जिम्मेदारी. बीएमसी सब उसका जिम्मेदारी वो निभाते नहीं बरोबर.
बीएमसी में भ्रष्टाचार ज्यादा है, सब जगह करप्शन इतना बढ़ गया है कि करप्शन की वजह से अब पब्लिक मर रही है। पब्लिक का कोई देख रेख रखने वाला कोई है ही नहीं। विकास शार्दूल, पुढारी न्यूज, कुर्ला, मुंबई।